एलिझाबेथ राणी? हो तुम्हाला माहिती नाही, तिचा मोठा राजवाडा आहे तिकडे. आणि लंडनचा ब्रिज पण आहे मोठा. मी गेले ना की तुम्हाला फोटो घेऊन येईन. काय सांगताय? मग कधी जाता लंडनला? लवकरच जाणार आहे हो मी. माझी ना लहानपणापासून खूप इच्छा होती लंडनला जायची. मग काय, चकल्या पण घेऊन जा भेट म्हणून. अगं बाई, चांगली आयडिया आहे. आता एवढी ऑर्डर केली आहे, थोड्या चकल्या राणीसाठी पण घेऊन जाते. आता एकदा लंडनची तयारी झाली ना की माझा जीव भांड्यात पडला. काढलं का तिकीट विमानाचं? काढणार आहे ना, आता लवकरच काढणार आहे. पैशाची सोय झाली आहे, काढणार आहे. जय नमस्कार. नमस्कार. मी वाडकर आणि हे मिस्टर परांजपे. ईशाच्या ऑफिस मधनं आलोय आम्ही. अगं बाई हो, ओळखलं ना मी तुम्हाला. या ना, या वर जाऊयात. हे आहेत वरती. या या, चला. येते हो. या या ना, या. अहो, ईशाच्या ऑफिस मधनं हे आलेत. या हो, या. हो का? नमस्कार नमस्कार. नमस्कार. या या बसा. पुष्पा जरा पाणी घे ग. हा. नाही नको. No thanks. अगं बाई, ईशाने सांगितलं नाही आज तुम्ही येणार आहेत ते. काय घ्याल, चहा कॉफी? नाही काही नको, फक्त तो दरवाजा लावून घ्या. दरवाजा? काही अडचण नाही साहेब, सगळे आपलीच माणसं आहेत. हे बघा, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत, त्याची खरी खरी उत्तरं द्या. पण त्याआधी दरवाजा लावा. अहो पण थांबा, मी लावते. हे बघा, मी थोडक्यात सांगते तुम्हाला. तुमच्या मुलीवरती फसवणुकीचा आळ आलाय. आणि त्याची एन्क्वायरी करण्यासाठी आमची नेमणूक झाली आहे. अहो सांगताय काय तुम्ही? हे बघा, ईशावर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण काय एन्क्वायरी केलीच पाहिजे ना. अहो माझी मुलगी कोणाची फसवणूक नाही करणार, नाही का ग? मी सांगतो ना तुम्हाला. नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. पण जर का ईशा दोषी ठरली तर ऑफिशियल कारवाई होऊ शकते तिच्यावर. काल ईशानं एखादी फाईल आणली होती का घरी ऑफिस मधनं? हो, आणली होती. इथे या टेबलावरच ठेवली होती, पण सकाळी ऑफिस मध्ये घेऊन गेली ती. मला सांगा, काल संध्याकाळी ऑफिस मधून आल्यापासून ते सकाळी ऑफिस मध्ये जाईपर्यंत ईशाला कोणी भेटायला आलं होतं? नाही, कोणीच नाही. नक्की नीट आठवून सांगा. हो नक्की, कोणीच आलं नव्हतं. हो. इतर कोणी ती फाईल चालली होती का? ईशानी फाईल हरवली आहे का तुमची? तसं असेल ना तर निमकर यांना फाईल आणून द्या. ही मुलगी ना शाळेत असल्यापासून असं करते. वॉटर बॅग हरवते, पिशवी हरवते. हो, काय बोलताय तुम्ही? हे काही सिरियसनेस आहे का तुम्हाला? कंपनीचं टेंडर लीक झालंय. फ्रॉड आहे हा, फ्रॉड. अहो काय बोलतायत? नाही हो, आमची मुलगी फ्रॉड करणारी ती नाही आहे. असे संस्कार नाही आहेत साहेब आमचे तिच्यावर. ते कळेलच आता. मला वाटते परांजपे, आपण झडतीला सुरुवात करूया. झडती? कसली झडती? काय बोलताय तुम्ही? आम्हाला कळतंय तुम्हाला त्रास होतोय या सगळ्याचा, पण नशीब समजा की हे ऑफिस लेवल वरतीच ठेवलंय आम्ही. पोलीस इन्व्हॉल्व झाले असते ना तर मग काही खरं नव्हतं. त्यामुळे आम्हाला आता झडती घेऊ द्या. व्हॉट इज कारवाई? लीगल ऍक्शन. हो नो, दॅट मीन्स हिला कामावरून सुद्धा काढू शकतात. नुसतं तेवढंच नाही, हिचा हा रेकॉर्ड बघून हिला कुठं जॉब पण मिळणार नाही. ओ नो, ईशा, आय होप या इन्क्वायरी मध्ये काही मिळायला नको. मायराजी, मानलं तुम्हाला, सुरुवात तर चांगली झाली, पण आता पुन्हा पण झेंडे. ईशा दोषी आहे हे सिद्ध व्हायला काहीतरी पुरावा लागेल ना. हो, आहे पुरावा.
एव्हरीथिंग इज सेट. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. काय पुरावा आहे? पेशन्स. पेशन्स? झेंडे असा पुरावा सापडणार आहे ना की ईशा त्याच्यात कायमची अडकून जाईल. म्हणजे ईशा या ऑफिसमधनं तर बाहेर निघणारच आहे, पण ती विक्रांत सरांच्या आयुष्यातनं सुद्धा कायमची बाहेर निघून जाईल. अँड दॅट इज फॉर शुअर. फरांसपे काही मिळालं का? नाही हो, काही नाही. अहो, सांगितलं ना साहेब, काही केलंच नाही आमच्या मुलींनी. कसं काय सापडेल हो? एक मिनिट, तुम्ही जरा उठता का? काय झालं मॅडम? प्लीज उठा ना जरा. फरांसपे हे पैसे तुमचे? हे पैसे हे कुठून आले? मला काहीच माहिती नाहीये. अहो, किती पैसे आहेत हेच मुळात आम्हाला माहित नाही. कुठून आले हे पैसे? हो, आम्ही हेच विचारतोय तुम्हाला. मला खरंच काही माहिती नाहीये. अहो, खरंच माहित नाही. हे कुठून आले? हो, मलाही काहीच माहित नाही हो यातलं. निमकर, आय एम सॉरी. हे पैसे घरात मिळणं ईशाच्या विरोधात जाणार आहे. चला येतो आले. अजून कसे नाही आलेत हे? सर आलेत ते. आय होप त्यांना प्रूफ मिळालं असेल. नाही म्हणजे जयदीप सर फारच अपसेट वाटतात म्हणून विचारलं. फरांसवे, काय झालं तिथे? बोला बोला लवकर. सर, फार काही एक्सप्लेन करायची गरज आहे असं नाही वाटत. हे प्रूफ बघून सगळ्यांना कल्पना येईलच काय घडलं असेल त्याची. पैसे? आम्ही ईशाच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांशी बोललो. फाईल घरातच होती याची त्यांनी कबुली दिली. त्यानंतर आम्ही ईशाच्या घराची झडती घेतली. तेव्हा गादीखाली आम्हाला हे पैसे मिळाले. या पैशाच्या बाबतीत काहीही माहीत नाही असंच त्या दोघांनी सांगितलं.
आय टोल्ड यू सर, मी सांगितलं होतं तुम्हाला, नवीन लोकांवर अजिबात भरोसा ठेवू नये. अँड शी प्रूव्ड इट. ईशा, दिस इज रिडिक्युलस. पण मॅम, शराब ईशा, प्रूफ इथे सगळ्यांसमोर आहे. आज तुझ्यामुळे माझ्या क्रेडिबिलिटीवर संशय निर्माण झालाय. कारण मी मोठ्या विश्वासाने ती फाईल तुला दिली होती. मी तर पण मी तुमचा विश्वास नाही मोडलाय. मला खरंच मग कुठून आले हे पैसे? आकाशातनं पडले? नाही माहित. डोंट लाय, डोंट लाय. ईशा, आता खोटं बोलू नकोस. दादा इथे नसताना ऑफिसमध्ये हा घाणेरडा प्रकार घडलाय. मी कसं तोंड दाखवू दादाला? हा, तुझ्यामुळे ईशा, फक्त तुझ्यामुळे ही वेळ आली आहे माझ्यावर. सपना, मीर, तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला. तुम्हाला माहिती आहे ना मी असं काही नाही करणार. परात्मे सर, तुम्हाला तर खात्री आहे ना माझ्याबद्दल? तर तुम्ही सांगा ना ईशा, मला तुझ्याबद्दल खात्री होती. सर. मग सांगा ना सगळ्यांना की हे सगळं खोट आहे. तर सांगा ना प्लीज. हे खोटं असतं ना तर मलाही खूप आवडलं असतं. पण हे पैसे तुझ्या घरात सापडलेत ईशा. आता मी तरी काय बोलू? आय थिंक सर, आपण अजून डिस्कशन नको करूया. सगळी प्रूफ्स आपल्या समोर आहेत. गुन्हा प्रूफ झालाय. सो मिस ईशा, तुमच्यावर आता लवकरात लवकर लीगल ऍक्शन घेतली जाणार आहे. यू बेटर बी प्रिपेअर्ड. लीगल ऍक्शन. नाही लागत आहे. यार, आज त्यांच्याशी बोलणं होणं खूप गरजेचं आहे रुपाली. अगं हो ईशा, पण आता आपण करणार तरी काय? काय माहित. विक्रांत सर, हॅलो सर. हॅलो ईशा. सर, बरं झालं तुम्ही फोन केला. हा ईशा, हे बघ, खूप डिस्टर्बन्स आहे. फोन कट व्हायच्यात मला काहीतरी तुझ्याशी बोलायचंय. सर, मी बोलू का पहिले? नाही, तू आधी माझं ऐक. सर. मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. बरं बोला. तुला माहितीये का तू इकडे किती फेमस झाली असते? सर, मी इथे प्रत्येक जण मला विचारतोय की ईशा निमकर कोण आहे. पण सर, असं कसं? ईशा इथे वर्ल्ड ट्रेड कॉन्फरन्स मध्ये जगातल्या प्रत्येक बिझनेस हाऊस कडनं त्यांच्या आयडियाज, बिझनेसच्या आयडियाज शेअर केल्या जातात. आणि त्यात मी तुझी 2 रुपयांची आयडिया इथे शेअर केली. सगळ्यांना समजावून सांगितलं की या एका 2 रुपयाच्या निर्णयामुळे आपल्या कंपनीला किती आणि कसा फायदा झाला ते. सर, मी एका 2 रुपयाच्या निर्णयामुळे कंपनीला इतका मोठा फायदा होऊ शकतो ही गोष्टच इकडच्या लोकांना नवीन होती. आणि ही गोष्ट सर्वप्रथम आपण इथे मांडली, सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. सर, मी बोलू का? आणि त्यातच मी तुझा उल्लेख केला. त्यांना सांगितलं की ही आयडिया आमच्या कंपनीतल्या ईशा निमकरमुळे मला सुचली. सर. ईशा, त्याचसाठी तुला मला लंडनला घेऊन यायचं होतं. पण सर, हॅलो मला खरंच काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. हॅलो हॅलो हे बघ आधी माझं पूर्ण होऊ दे. ही गोष्ट जेव्हा माझ्या कलिग्सना कळली की तू आपल्या कंपनीत काम करतेस तेव्हा सगळेजण इतके खुश झाले. सर, मी जरा बोलू का आता? हा बोल. सर, माझ्याकडे गुड न्यूज नाहीये, माझ्याकडे बॅड न्यूज आहे सर. हॅलो. मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचंय सर. हॅलो 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 सर. हॅलो हॅलो ईशा. सर, तुम्हाला ऐकायला येतंय का? हॅलो 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 सर. काय झालं? कट झाला फोन. महत्वाचं बोलायचं होतं ते बोलताच नाही आलं. हाही मार्ग बंद झाला. अहो, दार उघडा ना. निमकर,
तू मला आधी खरं खरं सांग, हे पैसे आले कुठून? अहो मी खरंच सांगतेय, मला नाही माहिती. तुला माहिती नाही तर मग हे पैसे आपल्या घरात आलेच कसे? दिवसभर तू असती घरात. अहो माझ्यावर विश्वास ठेव हो. मी खरंच सांगते, मला नाही माहिती. तुला लंडनला जायचं होतं, तुला घराचं रिनोव्हेशन करायचं होतं, तुला फ्रीज पण घ्यायचा होता. तुझे स्वप्न तर कधी संपतच नाहीत ग. अहो निमकर, अहो मी असं करेन का? अहो माइंडकर, बघा ना यांनी कोंडून घेतलंय स्वतःला. निमकर, ओ रंजना ताई, काय झालं? कसला आवाज हा? अहो यांनी कोंडून घेतलंय घरात स्वतःला. बाप रे. निमकर, ओ निमकर. निमकर, ओ निमकर, गणेश भाऊ या नाव यांनी कोंडून घेतलंय स्वतःला. बघाव जरा. निमकर, निमकर, अहो जे काही झालं असेल बोलून घ्या ना. फार डेंजरस आहे हो हे. म्हणजे डिप्रेशन मध्ये गेले आणि त्यांनी जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे. अरे देवा. लवकर काहीतरी करा हो. पंख्याला ओढणी वगैरे दिसत नाहीये. घरात उंदराची औषधं नाहीयेत ना. अगो बाई, अरे देवा. अहो करा काहीतरी. निमकर, ओ निमकर, दार उघडा. मी काय म्हणते, पोलीस कंप्लेंट करायची का? अहो, घरगुती मामल्यात आपण कसं पडणार ना. हो असं काय करताय? मग पुष्पाताई काही बाहेरच थांबणार का? हा, आणि ईशाचं काय? की रुपाली सुद्धा कुठे गेलीये ना. रुपाली. निमकर, ओ निमकर, निमकर, ओ निमकर, दार उघडा, नाहीतर धक्के मारून दार तोडावं लागेल आम्हाला. निमकर, ओ निमकर. एक मिनिट. अगं कुठे होतीस तू? आई मी इथेच होते, पण काय झालंय? अगं बघ ना, बाबा कसे वागतायत. त्यांनी घरात कोंडून घेतलंय स्वतःला. बाबा, बाबा, बाबा मी आलीये. बाबा दार उघडा ना, आपण बोलूया. बाबा, बाबा दार उघडा ना. निमकर, ओ निमकर. बाबा दार उघडा ना. बाबा, बाबा, बाबा निदान माझ्यासाठी तरी दार उघडा ना. प्लीज बाबा, मी आणि आई किती वेळ अशा बाहेर उभ्या राहणार. उघडते. काय हे नेमकं? काय चाललंय? जाऊन येतात का दार? काहीतरी या आता तुम्ही. चला. काय विचित्रपणा. दार लावून घेतलं. बाबा, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला आणि आईला खूप मनस्ताप झाला ना. पण मला वाटलं नव्हतं की आपल्या घरात पैसे सापडतील. अचानक सापडलेत. तिलाच विचार कुठून आलेत ते. मला झालं का तुमचं परत सुरू? मला काय माहिती घरात कुठून आले पैसे. तुमच्या मुलीची शपथ घेऊन सांगते, मला नाही माहिती पैसे कुठून आले. आता तरी विश्वास ठेवा. सॉरी पुष्पा, सॉरी. काय माझं डोकं भंजाळलंय. बाबा, आपल्यापैकी कोणीच असे पैसे घेणार नाही हो. पण मलाच कळत नाहीये की काय चाललंय हे सगळं. बर मला सांग, ऑफिस मध्ये काय झालं? काय म्हणाले? ऑफिस मध्ये माझ्यावर लीगल ऍक्शन घेणार आहे आणि
मला नाही माहिती मी काय करणार आहे ते. त्यात विक्रांत पण नाहीये तिथे. लिगल ऍक्शन म्हणजे